बहिणींनो, मी त्या बहिणींना सांगायचंय माझ्या भावांना करून खाऊ घालायचं. म्हणजे माझ्या बहिणींना भावाला मस्त का हवा. काय करायचं आपल्याला, लय भारी लागत एकदा करून बघा, काही झंझट नाही. 2 टमाटे बी जरी असले ना तरी बी भागते. ते असे कापायचे. आपल्या एकल्या जीवाला कधी भाजी उरती नाही उरती, आणि कुणी बी खाल्लं तरी जमते. अशी बारीक बारीक चिरायचे. काय करायचं मी तुम्हाला सांगते. आता ठेसा केलाय. तुझा बाप म्हणले मला नाही जेवायचं. मग मुगाची डाळ भिजाय टाकली होती, तसली कांद्याची चटणी करायची होती. पण आता मग ही अटकल सुधारली सोपी. आणि ठेस्यातलं तेल बी उरलं. माझ्या पप्पासाठी स्पेशल डाळ भेळ टाकून करणार. अयो तुझा बाबाई खायची नाही तर माझ्या तोंडावर फेकून मारते ना. काल का परवा दिवशी मला इकडलं कुंकू आलतं परडीला, आणि सगळ्या बाया दिवस मावळताच गेल्या. मला धार काढायची, त्यांना दूध खायला करून टाकून ठेवायचं. एक भाकर केली, तोंडीला ठेसा केला, डब्यात घातला. घरात हिथं जर ठेवावा तर मुंग्या लागा त्यांना, पुन्हा खायचे नाही तर पुन्हा ते आडूला कॅरी बॅगमध्ये अडकिलं. दादूला बोलून घेतलं, दादूला सगळं सांगितलं हिथं हिथं ठेवू म्हणून. आणि सगळ्या बाया पुढं गेल्या आणि एकलीच महाग राहिली. धार काढून, कोंबड्या कोंडून, शिळी बांधून सगळं करून. आणि मग ह्या इथं गेल्यावर आले आणि म्हणलं मला ह्या इथवर सोडून या. 1500 दिल्या. जातच काय गरजच जायची हायेन, नाही गेलं तर जमत नाही कान. आणि कशी तरी गेले तर छेबिण्यावाली माझ्या पुढं गेले. मी कवाच आयुष्यात टायमाला पोहोचत नाही. आता बघ ना, उद्या बी कार्यक्रम मी बस झाली. उच व्हायला कशाला घालवायची ते. उद्या बी माझ्या बहिणीच्या पुरीचा खेळ आहे. पण ते असे नाहीत म्हणणार की तू जा, मी राहिलं खायला काम करतो. हा ते जरा जास्त सोडलं तर अशाच टाकायचं. आणि त्यातली त्यात कुठली आपल्या रानात नसतेच का गावरान टमाटे असते तर बघा, असे कसल्या टमाट्याची चटणी तर खायची ते खायचं. पण हे ना तसली काय म्हणते वैशाली टमाट्याची तसली गावरान खायची तर खूप भारी लागते. त्याच्यावरून काय करायचं आता, मसाला डबा दिले बारक्या आकाराची ती खायची पराठी त्याच्या पाठीमागायला. चमचा बी माझा कुठं गेला पाहिजे. असं काय करायचं, थोडं थोडं सगळे पडावं असं मीठ टाकायचं टमाट्यावर. आपल्याला जेवढं लागतंय तेवढं टाकायचं हिसाबाने. पण काय करायचं ह्याला थोड्या वेळ बारीक गॅस करायचा आणि थोड्या वेळ तसंच ठेवायचं. तवर फुटबॉल ठेवता तवर केसा कुटीते ना, केसा कुटीते आणि हे करते. मला पुन्हा खाली बघता खायची ना, शेंगदाणे कुटायचे नाही. खूप मला भूक लागली आता. तुझ्या भुकीचं तर मध्येच घराने मी खाऊन बसली जशी काय. माझ्या मागं किती काम आहे गं नो. ते असला ठेसा आहेत माझ्या हाताने करून बघतो. ते शेंगदाणे आहेत का आपण शेंगदाणे कशा ठेसा आधीच नाही बाई तळले. आधीच मी भाजून ठेवत असते बाई, पण ते वाळू घातले ते म्हणून मी भाजले नाही. तर असं नाही बाई, मिरच्यामध्ये भाजले. त्या कोंबड्याच्या अंड्याला नाही गेलं लवकर की कोंबड्या अंडे करून खायला सुरुवात त्या. एक तमाशा नाही माझ्या मागं. चालतं वरचा एक चमचा द्यावा लागेल, घ्यावं लागेल. त्या तांब्यामध्ये खायचं चमचे घालून काम कमीच आहे, पण ते हेलपटी जास्त आहे. तुम्हाला कोंबड्याच्या फुरवाड्याकडं जा, स्वयंपाक करते तिथं, भांडी घासायला ती तिकडं खाली, मग तिकडल्या कोंबड्याला लागली. बारकावरी बोल भाजी होत मग आपल्या रानात कोथिंबीर आहे टाकली नाही. हे करायचं
शेंगदाणे भाजलेली जर असते ना तर साल्ट काढायचं तेवढं काळा होत नाही. त्या साल्टीने काळा झालाय बघा, असला भारी लागतो. निम्याला निमी शेंगदाणे टाकायचे, पण शेंगदाण्यावाला आहे का ते 1-2 दिवसातच संपायचं, लईच लेवली ह्या टायमापर्यंत. नंतर ते काय होते मग टेस्ट बिघडते. टाकू मी लगेच चेष्ट करून सांगते. किती इकडे करून सांग. तिकडं बघ माझी टमाटे सगळे करतो. तेच टाकावं बाई, पण त्यात मीठ सरळ घालायचं. मग आधी मीठ टाकलेलं ना ह्याच्यामध्ये मीठ आहे त्याचं तर मध्येच चला तो घाना. ते हे खूप टेस्टी झालेलं. पप्पा पण हे ना ओतून खाली आपली पुढची गडबड आणि त्याची गडबड त्या हे आंघोळ घालायची त्या शिळीच्या करडाला. तांबडी चटणी टाकायची जमती, पण आता काय झालं शेंगदाणे भाजलेले नाही त्याच्यामुळे त्या ठेच्यामध्ये शेंगदाणे घालायचं. पण ठेचा तिखट आहे मग जमतंय ना, तिखट आहे ठेचा. तीच टाकायची ह्याच्यामध्ये ना उलटा कुट्टा टाकायचा होता, पण शेंगदाणे भाजलेले नाही टाका. आणि जो गॅस माझा चलत नाही, माझ्या माझं लई बेकार उरतुळ आहे. दिदू ही शिगडी आणि ही शिगडी हे नीट करून घेतलं होतं 2-4 महिने सुद्धा झालं नाही, आणि लगे हवा हे चालला नाही माझं. आणि हे बटन बी काल मोडलं, हे तुझ्या बापाने बटन आणले. मिक्सर बी नीट करून घेतलं, नीट करते मिक्सरचे थोडं बी चाललं नाही, दोन्ही त्या खिडक्या तुटून गेल्या. आता आपण काय करू, हे आयताच ठेसा टाकू, नाही तर तांबडी चटणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि ते काय झालं माझ्याकडं नाही ना, माझा मोबाईल स्विच त्याला ऑफ पटांना जेवायला आता.